खूप छान प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केलेला आहे. इंजिनिअरिंग सारखं छान करिअर तर तुम्ही सिलेक्ट केलेलंच आहे, पण यासोबतच करिअरची एक आणखी खूप छान अपॉर्च्युनिटी आहे ज्याबद्दल आज तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. बरेचदा होतं की सकाळी सकाळी काय सेमिनार आहे आणि कसं आहे काय आहे आपल्याला बसायचंय जाऊन, पण मी तुम्हाला या गोष्टीचं अश्युअर करते की एकदा सरांचा सेमिनार सुरू झाला ना की तुम्हाला असं कुठेही वाटणार नाही की आपण का आलो आणि कशासाठी येऊन बसलो. इतक्या छान पद्धतीने तुम्हाला हा सेमिनार संपल्यानंतर मनाला जी फिलिंग येईल ती असेल. नमस्कार. मी अमित सर आणि मॅडमना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन 1-2 मिनिटं बसावं. इन्चार्ज प्रिन्सिपल केतन कुंदिया सर यांना पण विनंती करतो. सर मी सर्वांना विनंती करतो की आपापले मोबाईल फोन्स सायलेंट करून ठेवावेत. नमस्कार, मी ऋषिकेश भावे आपल्या सर्वांचे महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वागत करतो. आज आपल्या महाविद्यालयात अपॉर्च्युनिटीज इन सिव्हिल सर्व्हिसेस या विषयावर व्याख्यान देण्यासाठी डॉक्टर अमित मेढेकर सर आणि मेघा प्रधान मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी केतन कुंदिया सर यांना विनंती करतो की त्यांनी मॅडमना पुष्पगुच्छ घेऊन त्यांचं स्वागत करावं, मॅडम आणि सरांचं. राष्ट्रीय युवा दिन हा दिनांक 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंती प्रीत्यर्थ देशभरामध्ये साजरा केला जातो. 1984 रोजी भारत सरकारने हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला. आता मी थोडक्यात अमित सरांची आपल्याला ओळख करून देतो. सरांचं शिक्षण BCom, LLB, DIPR, मास्टर इन सायन्स, PhD इन फिजिओथेरपी आणि काउन्सिलिंगमध्ये झालेलं आहे. सर हेल्दी माइंड कन्सल्टन्सी पुणे याचे संस्थापक आहेत. मी सरांना आता विनंती करतो की सरांनी आपलं व्याख्यान चालू करावं. म्हणून तुम्ही मॅडम आत्ता 1-2 शब्द आपल्याशी बोलतील, त्यानंतर सरांचं व्याख्यान चालू. धन्यवाद. माझ्याकडनं मी तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं आजच्या सेमिनारसाठी स्वागत करते. सरांनी तुमचे जे ऋषिकेश सर आहे सरांचं थोडं इंट्रोडक्शन करून दिलेलंच आहे. त्यात मी थोडं आणखी व्हॅल्यू एडिशन्स प्रोव्हाइड करते. डॉक्टर अमित मेढेकर सर हे जे आहेत हे यांचं PhD हे सायकोथेरपी आणि काउन्सिलिंग यामधनं झालेलं आहे. सर एक सायकोथेरपिस्ट आहेत आणि कॉर्पोरेट ट्रेनर पण आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशन सोबत सरांचं ॲज अ मेंटॉर म्हणून सर गायडन्स प्रोव्हाइड करतात. REBT आणि CBT ह्या ज्या थेरपीज आहे याच्या थ्रू सर माणसाच्या मनावर काम करतात. एक कायम आहे बघा, आपल्या कुठल्याही गोष्टी आपल्या विचारांपासून सुरू होतात आणि विचारांवरच येऊन थांबतात. सर नेहमी म्हणतात की एव्हरीथिंग स्टार्ट्स फ्रॉम युअर माइंड अँड एव्हरीथिंग एंड्स ॲट युअर माइंड. सो सरांच्या ह्या जी गाईडलाईन आहे याच्याप्रमाणे माइंड मॅपिंग करून सर लोकांना खूप
मार्गदर्शन करतात, म्हणजे त्यांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, त्यांच्या आयुष्यातला सक्सेसचा त्यांना मार्ग निवडून द्यायला. त्याचप्रमाणे चाणक्य IAS अकॅडमी आणि ब्रॉडवे एज्युकेशन हब इथे सर रिजनल हेड आहेत. आजपर्यंत 250 पैकी जास्त ठिकाणी सरांनी सेमिनार्स घेऊन मुलांना मार्गदर्शन केलेले आहे आणि 6000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सरांनी पर्सनली गाईड केलेलं आहे. आतापर्यंत सरांनी त्यांच्या काउन्सिलिंग्स याच्या थ्रू मोर दॅन 67 फॅमिली डिस्प्यूट सॉल्व्ह केलेले आहे आणि 47 पेक्षा जास्त लोकांना त्यांच्या आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त केलेले आहे. आज ते हॅपीली त्यांचं आयुष्य जगत आहेत. ट्रॅव्हलिंग आणि रीडिंग ह्या सरांच्या मेन हॉबीज आहेत. त्याच्या थ्रू आतापर्यंत 10,000पेक्षा जास्त पुस्तकं सरांनी वाचलेली आहेत आणि सर एक ऑथर, ब्लॉगर, कॉर्पोरेट ट्रेनर, काउन्सिलर आणि सायकोथेरपिस्ट आहेत. सरांच्या ऑथर या याच्यामधनं सरांनी आतापर्यंत त्यांची 3 पुस्तकं प्रकाशित केली आहेत: अविरतता, सातत्यता आणि बेहद्द. आता जसं मगाशी मी म्हणाले की सर नेहमी म्हणतात की एव्हरीथिंग स्टार्ट्स फ्रॉम युअर माइंड अँड एव्हरीथिंग एंड्स ॲट युअर माइंड. त्याप्रमाणे माणसाच्या मनात हे कशा पद्धतीने कुठकुठले विचार येतात आणि आपण काय त्यावरनं सोल्युशन काढतो, पण योग्य मार्गदर्शन काय हे त्यांच्या सातत्यता हे जे पुस्तक लिहिलेलं आहे ना त्यामध्ये तुम्हाला नक्कीच वाचायला मिळेल. तर मी तुम्हाला नक्की सांगते की तुम्ही ते सातत्यता जे पुस्तक आहे ते वाचायचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे हेल्दी माइंड कन्सल्टन्सी ही जी सरांची स्वतःची फर्म आहे, ज्या अंतर्गत सर लोकांना मार्गदर्शन प्रोव्हाइड करतात, ट्रेनिंग्स देतात, अनेक NGOsशी सर कनेक्टेड आहेत. ती सरांची यूट्यूब चॅनलची लिंक सुद्धा आहे, हेल्दी माइंड कन्सल्टन्सी. तुम्ही जर आत्ताही यूट्यूब जे तुमचं ओपन केलं आणि त्यावर सर्च केलं ना हेल्दी माइंड कन्सल्टन्सी, तर त्यात तुम्हाला अशी विविध विषयांवरचे मार्गदर्शनचे व्हिडिओज मिळतील. तुम्ही ते सबस्क्राईब नक्कीच करा. आता आमच्या ब्रॉडवे एज्युकेशन हबबद्दल म्हणायचं झालं तर UPSC म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस यामध्ये आपण मुलांना त्यांच्या करिअरमध्ये मार्गदर्शन प्रोव्हाइड करतो. सिव्हिल सर्व्हिसेस काय तर तुम्ही IAS, IPS, IFS अशासारख्या खूप वेगवेगळ्या आणि उत्तम पोझिशन्सना तुम्ही त्याच्या थ्रू तुमचं करिअर हे मिळवू शकताय. आता UPSC करण्यासाठी बरेचदा बघितलं तर मुलांचा कल असतो की आम्हाला दिल्लीला जायचंय. का तर दिल्लीच्या ज्या UPSC टीचिंगच्या फॅकल्टीज असतात त्यांचं टीचिंग म्हणजे त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं नॉलेज, त्यांचा एक्सपिरियन्स हा एक वेगळ्या लेवलचा कन्सिडर होतो की ते एक वेगळं स्टँडर्ड आहे. तर हेच सगळं स्ट्रक्चर आमचं पुण्यामध्ये आमची ब्रॉडवे एज्युकेशन हब जी आहे ना त्या सेंटरला आहे. म्हणजे तिथे टीचिंगला येणारी प्रत्येक फॅकल्टी ही दिल्लीवरूनच येते, ज्यांनी UPSCच्या इंटरव्ह्यूपर्यंत गेलेले आहे. मग त्यांचे नॉलेज आणि त्यांच्या एक्सपिरियन्सही ते तुम्हाला शिकवतायत. त्यांचे नोट्स, त्यांचं पूर्ण टेस्ट यांचं सगळं स्ट्रक्चर आपल्याला ब्रॉडवे एज्युकेशन हबमध्ये मिळतंय. हे एक्झॅक्टली करिअर काय आहे, कशा पद्धतीने आपण स्टडी करायचं आहे, त्यामध्ये काय काय पद्धतीचं आपल्याला प्रिपरेशनसाठी गरज पडू शकते, हे सगळं मार्गदर्शन आज तुम्हाला डॉक्टर अमित मेहरीकर सर करून देणार आहेत. अपॉर्च्युनिटी नॉक्स वन्स या पद्धतीने तुम्ही आजचा एक सेमिनार हा सुरुवातीला अटेंड करा. मी खात्रीशीर सांगते शेवटपर्यंत इथे पिन ड्रॉप सायलेन्स असेल, मग कोणालाही असं वाटणार नाही की अरे आपण काय इथे बसलो. सर मी तुम्हाला विनंती करते की प्लीज तुम्ही सुरुवात करा. Good morning. I say good morning. 3-4 दिवस उपवास करून आलात का? आवाज निघत नाही. आज संकष्टीचा उपवास आहे की आवाज निघत नाही आशीर्वाद. आय सेड गुड मॉर्निंग. आपला आवाज कसा असला पाहिजे? द एनर्जी वॉट वी फील्स इनसाइड दॅट शुड कम आउटसाइड. दॅट वॉट वी से ऑलवेज. हो ना? सो एनर्जी, वेर इज द एनर्जी? एनर्जी इज इनसाइड. किती लोकांना असं वाटतंय आपण हा सेमिनार अटेंड करायला आलोय, सकाळी सकाळी छान मस्तपैकी झोपलो असतो,
निवांतपणे हॅलो असतो, मजा केली असती, किंवा अजून काही वेगळ्या गोष्टी केल्या असत्या, किंवा स्कूल चाललं होतं. देर आर मेनी स्कूल स्टुडंट्स राईट ओव्हर हियर. स्कूल स्टुडंट बरेच आहेत. हाऊ मेनी स्कूल स्टुडंट्स ओव्हर हियर? स्कूलची किती मुलं तिथे? स्कूल गोईंग त्या ज्युनियर कॉलेजला कोण आहे? ज्युनियर कॉलेज. ओके, मेनी ज्युनियर कॉलेज. इंजिनिअरिंग स्टुडंट्स कोण आहेत? ओके, फी इंजिनिअरिंग स्टुडंट्स. ओके, अजून कोणी आहेत अपार्ट फ्रॉम ज्युनियर कॉलेज अँड इंजिनिअरिंग? कोणी आहे? ओके. So right now I am in front of you to tell about the opportunity civil services. But most importantly, मला असं वाटतं की हा सेमिनार अटेंड करायच्या आधी आपण एक गोष्ट पाहूया की आपण हे का केलं पाहिजे आणि कशासाठी केलं पाहिजे. मला असं वाटतं तुम्ही सगळेजण आलेला आहात इथे, तर तुम्हा सगळ्यांना काहीतरी नॉलेज द्यावं, काहीतरी माहिती द्यावी, काहीतरी सांगावं, ज्यातून तुम्हाला मोटिवेशन मिळेल. सो तुम्ही सगळेजण ह्या मोटिवेशन घेण्याकरता, काहीतरी नवीन शिकण्याकरता तयार आहात का? मला हा सेशन इंटरॅक्टिव्ह करायचा. आय वॉन्ट टू मेक दिस सेशन इंटरॅक्टिव्ह. आय डोंट वॉन्ट दॅट मी फक्त बोलतोय आणि तुम्ही ऐकताय, मला असं अजिबात नको. आय एम वेटिंग फॉर द हँडमाईक. वन्स द हँडमाईक विल कम ना, मी थोडंसं खालती येऊन तुमच्याशी बोलेल, पण तोपर्यंत या पोडियमचा उपयोग करून तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. ओके, आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करूया, तुम्हाला थोडंसं एनर्जाइज होईल. हॅलो हॅलो हॅलो. आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करूया ज्यातून तुम्हाला एनर्जाइज करावी. ओके, सगळ्यांना तयार आहात का? ओके, आता मी एक सिंपल गोष्ट सांगतो. ओके, मी जेव्हा ऑरेंज म्हणेन तेव्हा तुम्ही तुमचं राईट हँड वरती करायचं आहे. ऑरेंज म्हणेन तेव्हा राईट हँड वरती करायचं आहे. जेव्हा मँगो म्हणेन तेव्हा तुमचा लेफ्ट हँड वरती करायचा आहे. आणि जेव्हा पपया म्हणेन तेव्हा तुम्ही तुमचे दोन्ही हात वरती करायचं. ओके, तर तुमच्या हातामध्ये मोबाईल, पुस्तक, बॅग किंवा अजून कुठल्या गोष्टी असतील, कुठल्या माणसाला वगैरे उचललं असेल हातामध्ये, त्या सगळ्याला खाली ठेवा आणि दोन्ही रिकामे ठेवा. ओके, सो रेडी? आर यू रेडी? येस नो? ओके, कम ऑन. ऑरेंज म्हणजे काय आहे? राईट हँड. मँगो मीन्स and papaya means? Okay, ready? Start. 1, 2, 3. Orange. Everyone participation is expected. Everyone. Okay, mango. Orange. Mango. Mango. Orange. Mango. Papaya. Mango. Orange. Papaya. Orange. Mango. Papaya. Mango. Orange. 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 Papaya. Mango. मी थांबलेलं नाही अजून. Mango. Orange. Papaya. Mango. Papaya. Orange. Mango. Papaya. Orange. Orange. Papaya. Mango. Orange. Papaya. Chiku. ओके, एकदा तुमच्यावर साड्या बोललो छान एकदम जोरात आहे असा. ओके, का वाजवलं आपण टाळ्या? कशाकरता आपण ऍक्टिव्हिटी केली? काय केलं म्हणून आपण ऍक्टिव्हिटी केली? व्हाय वी हॅव डन दिस ऍक्टिव्हिटी? कम ऑन एनीवन. का केली आपण ऍक्टिव्हिटी? कशाकरता केली? कोणी सांगेल? बोलायला अजिबात लाजू नका. इथे कोणी काही तुम्हाला पनिश करत नाहीये, कोणी तुम्हाला काही विचारत नाही, शिक्षा देत नाहीये. तुम्हाला जस्ट उत्तर द्यायचंय. का केली आपण ऍक्टिव्हिटी? व्हाय वी हॅव डन दिस ऍक्टिव्हिटी? कम ऑन. का केली? कोणी सांगेल? मी कधी कधी ऍक्टिव्हिटी करतो, कोणी मला म्हणतं माइंड रिफ्रेशमेंट करता. खूप माइंडला रिफ्रेशमेंट पाहिजे, मी माइंड रिफ्रेशमेंट करता. पण तुमचं माइंड डिप्रेस आहे का? तुमच्या माइंडला खूप जास्ती त्रास होतोय, वैतागलाय, म्हणून ऍक्टिव्हिटी केली असं आहे का? नाही. ओके, मग आपण का केली? सगळ्यात महत्वाचं, आपल्याकडे हॅपी हार्मोन्स आहेत ब्रेनमध्ये. न्यूरॉन्स जर तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही हॉर्मोन्स बद्दल पण ऐकलं असेल. याच्यामध्ये ऑक्सिटोसिन, डोपामाइन, एंडोर्फिन आणि सेरोटोनिन ही 4 हार्मोन्स आहेत तुमच्याकडे. या 4 हार्मोन्सला बेसिकली जागृत करण्याचं काम फार मॅटर करतं. तुमचं डोपामाइन जे ऍक्टिव्ह असतो तेव्हा तुम्ही बऱ्याच गोष्टी ऐकता. तुमची ब्रेनची इन्स्ट्रक्शन होती. जे तुम्हाला ऑरेंज म्हणलं राईट हँड वरती करायचं, मँगो म्हणलं लेफ्ट हँड वरती करायचं, पपया म्हणला बोथ हँड वरती करायचे. हे जेव्हा मी सांगत होतो, एका पॉईंट नंतर जेव्हा ऑरेंज आणि मँगोवर तुमचं कन्फ्युजन झालं तेव्हा तुम्ही हसायला लागला. तेव्हा तुम्ही हात वरती करायची हसायला लागला, कारण ब्रेन कन्फ्युज झाला. ब्रेनला लक्षात नाही आलं की नक्की काय करायचंय. सो ब्रेन जस्ट स्टार्ट कन्फ्युजिंग आणि देन ही स्टार्टेड लाफिंग की नाही मजा येते, गंमत वाटते, छान वाटते, ओके कळत नाहीये, ठीक आहे, मस्त आहे, व्हॉट एव्हर फिलिंग. ही आपल्या ब्रेनची कपॅसिटी असते जेव्हा इन्स्ट्रक्शन्स मिळतात तेव्हा. सो तुमचे ब्रेन सेल्स जेव्हा ऍक्टिव्ह करायचंय, तुम्हाला ब्रेन सेल्समध्ये जेव्हा ऍक्टिव्हेशन द्यायचंय, ते सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. तुम्ही हा पुढचा जो काही वेळ आहे आपल्याकडे असलेला, त्या वेळेला आपण कशा पद्धतीने युटिलाइज करतो, चॅनलाइज करतो आणि छान पद्धतीने ऐकतो. बऱ्याच गोष्टी आपण मनाप्रमाणे करत नाही, मनाच्या विरुद्ध करतो. बऱ्याच गोष्टी आपण मनाच्या इच्छेने करतो. बट मोस्ट इम्पॉर्टंटली जेव्हा तुम्ही कुठली गोष्ट करताय त्यातनं तुम्ही स्वतःसाठी काय मिळवताय हे जर तुमचं लक्ष आलं तर लाईफ विल बी मोर अँड मोर इझियर फॉर यू.
कारण आत्ता जर बघायला गेला तर आत्ता जगामध्ये पीअर प्रेशर खूप आहे, कॉम्पिटिशन खूप आहे. तुमच्याकडे खूप सारं नॉलेज असून उपयोग नाही, तुमच्याकडे खूप साऱ्या अजूनही गोष्टी आवश्यक आहेत. काय मी तुम्हाला सांगतो. ओके, आपण एक अजून एक छोटी ऍक्टिव्हिटी करूया. ओके, तुमचे थोडे चेहरे सिरियस दिसतात. मी जेव्हा हात इथे करीन ना तेव्हा तुम्ही स्माईल करायला लागायचं. काय करायचं? हसायला लागायचं. हसायला येतं, सगळ्यांना हसता येतं, दात दाखवता येतात, असे काढून दाखवणार आम्हाला हातात, पण नुसते येतात दात दाखवता. ओके, आणि मी जेव्हा हात वरती करेन तेव्हा हसण्याचा स्पीड तुमचा वाढवायचा, आवाज वाढला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जसं मी स्पीड हात खालती येईल तसं तुमचं स्पीड कमी झाला पाहिजे. ओके, एव्हरीवन तयार आहात? सगळ्यांना हसायला तयार आहात का करतो लगेच सांगेन. आपल्याला सेशन्स घ्यायचे आहेत, त्या सेशनमधल्या महत्वाच्या गोष्टी आहेत. ओके, 1 2 3 स्टार्ट. हसायला सुरुवात करा. कम ऑन, अरे हसायला सुरुवात करा. आवाज आवाज आवाज, अजून अजून. जे हसत नाही त्यांना खोकला होतो. इतके नाही हसत म्हणून खोकला होतो. कम ऑन. काही काही मुली अशी हसतात. हे असं नका हसू, दिलखुलासपणे हसा. हे काय हसणं? हे का करतो आपण कळलं पाहिजे. काही लोक ठरवून आलेत की मला हसायचं नाही, कोण मला हसू शकतो बघतो. ओके, 1 2 3 स्टार्ट. कम ऑन. आवाज 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 आवाज, अजून अजून जोरात, अजून जोरात, अजून 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 जोरात आवाज. अरे तुमच्याकडे राक्षसवर नाही आतमध्ये मोठ्या आवाज हसणारा. ओके, थोडंसं आपण खाली येऊया. हा, 1 मोर टाइम. कम ऑन. 1 2 3 स्टार्ट. हा नाही, थोडंसं अजून जरा. असं नाही, अजून अजून थोडंसं, अजून अजून जास्ती. कम ऑन. मुलींच्या तर जवळजवळ इथे माईक गेला तरी आवाज येणार नाही, इतके अगदी हळू आवाज नसतात. 1 मोर टाइम. मला आवाज येत नाही तुमचा. 1 मोर टाइम. मी सांगतो का ऍक्टिव्हिटी करतो आपण. 1 मोर टाइम. 1 2 3 स्टार्ट. आवाज जोरात 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 जोरात, अजून जोरात, अजून जोरात, अजून जोरात. ओके 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 ओके. काय केली असेल ऍक्टिव्हिटी कोणी सांगेल? आपण हसण्याची ऍक्टिव्हिटी काय केली? बरेच दिवस आपण हसलो नाही म्हणून माझं दात केली पांढरी शुभ्र दाखवायला, मग हसण्याचा आवाज कसा येतो ऐकायला. काय केली असेल आपण ऍक्टिव्हिटी? कशाकरता केली असेल? हसण्याची ऍक्टिव्हिटी आपण ह्याच्याकरता केली की पहिल्यांदा आपण इन्स्ट्रक्शन्स घेतल्या ब्रेनमध्ये की आपल्याला काय ऐकायचं आहे. सेकंड पार्ट आहे आपण आता अडॉप्शन पॉलिसी होता करणं ठरवतोय. आपण जे जे ऐकणार आहोत हे आपण स्वतःमध्ये कसं अंगीकृत करणार आहोत हे जाणण्याकरता आपण काय केलेलं आहे, आपण ही बेसिक ऍक्टिव्हिटी केली ज्याला म्हणून हसणं. कारण हसण्याने काय होतं, तुमच्या मनात साचलेल्या भावना असतात त्या रिलीज होतात, तुमची इमोशन्स असतात ही थोडीशी फ्री होतात. आणि एकदा इमोशन्स फ्री झाल्यावरती तुम्ही काय करता, जी गोष्ट नव्याने सांगण्यात येते त्या गोष्टीची ऍक्टिव्हिटी स्ट्रॉंगली करायला सुरुवात करतात. सो आपण स्टार्ट करूया. मला सांगा डिस्ट्रिक्ट कुठला आहे? कुठला डिस्ट्रिक्ट आहे? रत्नागिरी. ओके, आता मला सांगा रत्नागिरी डिस्ट्रिक्ट मध्ये किती लोक हे आर्ट्स ग्रॅज्युएट आहेत? कोणी सांगेल? ओके, किती लोक कॉमर्स ग्रॅज्युएट आहेत? कोणी सांगेल नंबर? ओके, किती लोक इंजिनियर्स आहेत? कम ऑन, हे तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये उभा आहे. किती लोक इंजिनियर्स आहेत? बरं, किती डॉक्टर्स आहेत? नंबर ऑफ डॉक्टर्स इन रत्नागिरी डिस्ट्रिक्ट तुम्हाला माहिती किती आहेत? बरं, हाही नंबर आहे माहिती. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो कारण की त्याचं उत्तर तुम्हाला येईल. तुमच्या रत्नागिरी डिस्ट्रिक्टचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर किती आहेत? जिल्हाधिकारी किती आहेत? किती आहेत? 1. रत्नागिरी डिस्ट्रिक्टचे पोलीस कमिशनर्स किती आहेत? डिस्ट्रिक्टचे पोलीस कमिशनर म्हणतो किती आहेत? 1. डिप्लोमॅट आणि अँबॅसेडर हे शब्द तुम्ही ऐकलेत कधी? अँबॅसेडर असतो, राजदूत असतो, हे शब्द ऐकलेत? हे लोक किती आहेत? हे बेसिकली कंट्रीला ऍप्लिकेबल होतात. मग मी तुम्हाला आज या गोष्टींमध्ये सांगायला आलोय, ज्या गोष्टींमध्ये ज्या करिअरमध्ये अपॉर्च्युनिटी काय आहेत. तुम्ही तुमच्या ओळखीमध्ये किती IAS IPS आहेत रे? कोणी सांगेल मला? IAS IPS नाव ऐकले कोणी? IAS म्हणजे काय? कोणी ऐकले नाव? इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस थ्रू काय होतो आपण? IAS म्हणजे काय होतो? कलेक्टर होतो, म्युन्सिपल कमिशनर होतो, सेक्रेटरी लेवलवर प्रिपेअर जातो. हे जरी ऐकलं IAS हे नाव ऐकलंय? ऐकलंय. ओके, IPS नाव ऐकलंय कधी? IPS थँक्स टू सलमान खान फिल्म्स लोक ऐकत असेल ना बऱ्याच लोकांना IPS लेवल कळतं आजकाल. सो IPS नाव ऐकलंय इंडियन पोलीस सर्व्हिसेस मध्ये. ओके, अजून काय? IFS इंडियन फॉरेन सर्व्हिसेस नाव ऐकलंय? मी तुम्हाला या एक्झाम्स बद्दल सांगायला आलो, मी तुम्हाला या गोष्टीबद्दल सांगायला आलो. पण सगळ्यात महत्वाचं मला सांगा की तुम्ही सगळेजण या करिअरच्या बाबतीमध्ये जर आतापर्यंत काही माहिती नसेल तुम्हाला, तर आता तुम्हाला मी अशी गोष्ट सांगतो जी गोष्ट तुम्हाला तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू अत्यंत अमेझिंगली मॅटर करेल. मी एक सिंपल प्रश्न विचारतो.
वर्षाचे आता कॉलेज बंद असेल 16-17 वर्षाचे असेल, बरोबर आहे, जो कॉलेज बंद ज्युनियर कॉलेजचे. ओके. आणि जे इंजिनिअरिंग असेल की 20 पर्यंत असेल, मॅक्सिमम 20 पर्यंत. ओके. माझा प्रश्न आहे तुम्हाला, ॲट द एज ऑफ 35 वयाच्या 35व्या वर्षी तुम्ही स्वतःला कुठे पाहता? ॲट द एज ऑफ 35 तुम्ही वयाच्या 35व्या वर्षी स्वतःला कुठे पाहता? कोणी सांगेल मला प्रश्नाचं उत्तर देईल? कोणी? एनिवन? कोणी स्टुडंट इथे 35 वर्षाचा आहे? कोणी स्टुडंट? मी फॅकल्टी मेंबर नाही म्हणते. कोणी स्टुडंट 35 वर्षाचा आहे? नाही आहे. ओके. सो कोणी मला सांगेल की ॲट द एज ऑफ 35 व्हेअर यू वॉन्ट टू सी युअर सेल्फ? कम ऑन. एनिवन? कोणी सांगेल? हात वरती करून कोणी सांगेल? नाही, काही ठरवलं नाही अजूनपर्यंत? कोणीच ठरवलं नाही? कोणी ठरवलं? तुम्ही जे ठरवलं इंजिनियर्स, तुम्ही फ्युचर इंजिनियर्स तुम्ही ठरवलंय? काही सांगायला आवडेल? ओके. मी सांगायचा प्रयत्न करतो. मी एका ठिकाणी सेमिनार देत होतो, ही गोष्ट 10 वर्षापूर्वीची, आणि मी हा प्रश्न विचारला की ॲट द एज ऑफ 35 वयाच्या 35 वर्षी तुम्हाला स्वतःला कुठे राहायला आवडेल? आणि जेव्हा मी हा प्रश्न विचारला तेव्हा बऱ्याच लोकांनी उत्तर दिलं. कोणी म्हणलं मला बिलियनियर व्हायचं, कोणी म्हणलं मला मल्टीबिलियनियर व्हायचं, कोणी म्हणलं मला बिझनेस सुरू करायचा आहे, कोणी म्हणलं मला स्टार्टअप सुरू करायचं आहे, कोणी म्हणले की मला काहीतरी अजून वेगळं करायचं आहे, कोणाला IT फर्ममध्ये जायचं होतं, कोणाला मस्त जॉब करायचा होता, कोणाला US मध्ये जायचं होतं, कोणाला ऑस्ट्रेलियात जायचं होतं. एक मुलगा उभा राहिला आणि त्याने मला सांगितलं की सर मला न्यूयॉर्कमध्ये पेंट हाऊस घ्यायचं वयाच्या 35व्या वर्षी. आता हे जेव्हा तो बोलला तेव्हा मी त्यावर बघायला लागलो की न्यूयॉर्कमध्ये 35 वर्षी पेंट हाऊस घ्यायचं आहे. आता न्यूयॉर्कमधलं पेंट हाऊस जे आहे ना बरंच महागाचं असतं, तुम्ही ऐकलं असेल तर बरीच 50-60 फ्लोअरची बिल्डिंग असते आणि त्यामध्ये पेंट हाऊस जे असते डिप्लेक्स असतात, म्हणजे आतमध्ये जिना वगैरे अशी 2 मजली असतात. तर त्यांनी जे उत्तर दिलं थोडं वेगळं होतं. म्हणजे तुझ्याकडे काही तयार आहे का, रोडमॅप तयार आहे का, की तुला काय करायचं आहे, कसं करायचं? तुम्ही हो सर माझ्याकडे रोडमॅप तयार आहे, मला माहिती आहे की मला काय करायचं. मला काय करायचं सांग मी. त्याला मी पुढे बोललो स्टेजवर. तो स्टेजवरती आला आणि त्याने मला सांगितलं, आणि ते मी तुम्हाला सांगतोय, तो मला असं मी 22 वर्षाचा आहे आणि मी कंपनीमध्ये प्लेस झालोय या कॉलेज थ्रू. व्हेरी गुड कॉन्ग्रॅच्युलेशन्स. तो मला असं 22 ते 25 3 वर्ष मी याच कंपनीमध्ये काम करणार आहे. हां. आणि मग पुढे तुम्हाला वयाच्या 25व्या वर्षी मी या कंपनीमधनं माझ्या कामाच्या नियतीवरती MNC मध्ये शिफ्ट करणार आहे. MNC म्हणजे काय? MNC म्हणजे मल्टीनॅशनल कंपनी, म्हणजे जी कंपनी बऱ्याच देशांमध्ये आहे त्याला म्हणतो MNC. म्हणजे MNC मध्ये काम मिळणं तुला तसं काही अवघड नाही जर तू चांगलं काम केलं असतं. तो मला सर मला चांगलं काम करेल आणि मला MNC मध्ये मी शिफ्ट करेन वयाच्या 25व्या वर्षी. 25 ते 28 3 वर्ष मी त्या MNC मध्ये काम करेन आणि 28व्या वर्षी मी MNCच्या ऑनसाईट लोकेशनला जाईल. म्हणजे ऑनसाईट लोकेशन म्हणजे काय? तर मला असं ऑनसाईट लोकेशन म्हणजे जिथे कंपनीचं मेन हेडक्वार्टर आहे आणि कंपनीचे डिसिजन मेकिंग तिथे होतात. मला 28 ते 31 मी त्या कंपनीचा डिसिजन मेकिंग ॲडवायझरी बोर्ड जो असतो याच्यामध्ये ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन करेन. माझ्या कामाने मी पोझिशन मिळेल आणि वयाच्या 31व्या वर्षी मी रिटायर होईल. म्हणजे काय म्हणलास? तो मला असं वयाच्या 31व्या वर्षी मी रिटायर होईल. आणि मी पुढे तो मला वयाच्या 31व्या वर्षी मी रिटायर होऊन कंपनीच्या जॉब म्हणलं आणि मी स्वतःची कंपनी काढेन 31व्या वर्षी. म्हणजे बरं व्हेरी चॅलेंजिंग अँड रिस्की डिसिजन. तुम्हाला हे सर तुम्हाला 32, 33 आणि 34 ही 3 वर्ष जी आहेत, ही 3 वर्ष मी माझ्या कंपनीला उभं राहण्यास मदत करेन, ज्याच्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट आणेन, म्हणजे शेअर कॅपिटल, प्रोडक्ट कॅपिटल एका स्ट्रॉंग लेवलवरती करेन. आणि त्याच्यानंतर बरोबर 34व्या वर्ष झाल्यावरती मी कंपनीचा IPO रिलीज करेन. IPO म्हणजे काय माहिती तुम्हाला? IPO म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये कंपन्या लिस्टेड असतात त्याच्या आधी करावं लागतं इनिशियल पब्लिक ऑफरिंग, त्याला म्हणतो IPO. हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमची कंपनी काय होते? स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड होते. जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये कंपनी लिस्टेड होते तेव्हा तुम्हाला कंपनीचे शेअर कॅपिटल असेल हे लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करावं लागतं. तुम्ही जे स्टॉक मार्केट शिकायला तुम्हाला सांगता येऊ शकेल. तो मला IPO रिलीज करेन वयाच्या 34व्या वर्षी आणि बरोबर एका वर्षानंतर कंपनीच्या IPO मधून जो प्रॉफिट मिळेल त्याच्या थ्रू मी न्यूयॉर्कमध्ये पेंट हाऊस घेईन. आता तुम्हाला गंमत सांगतो, ही गोष्ट 10 वर्षापूर्वीची आहे आणि आत्ता त्यांनी सियाटल मधला त्याचा जो 9 वर्ष जॉब करत होता कॅलिफोर्निया सियाटल मधला तो जॉब सोडून त्यांनी आता त्याची स्वतःची कंपनी तिकडे सुरू केली. हा त्याचा रोडमॅप होता वयाच्या 22व्या वर्षी. त्याप्रमाणे तो वागायला लागला की मी जेव्हा प्रश्न विचारला ॲट द एज ऑफ 35 व्हेअर यू वॉन्ट टू सी असेल, हा प्रश्न मी अनेक ठिकाणी विचारतो. एका ठिकाणी मी असा प्रश्न विचारला की वयाच्या 35 वर्षी मला कुठे राहायला आवडेल,
काही मुलं उत्तर देत होती. त्यातला एक शेजारी मुलगा होता, तो थोडासा हालचाल करत होता. मी त्याला म्हणलं काय रे उत्तर त्याला आवडेल का? तुम्हाला आवडेल ना सर उभं राहायला. जसं तो उभं राहायला बाकीची मुलं जोरवर ओढायला लागली, तसं काही नाव होतं त्याच्या नावाने ओढायला लागली, मस्त करायला लागली. मी बोलला हा त्या क्लासचा मॉनिटर वगैरे आहे काहीतरी, हा एकदम राजकारणी असल्यासारखं असं उभं राहायला असं हात बीत दाखवणार आहे मस्त पैकी. थांबा मी सांगतो माझ्याबद्दल वगैरे. त्यानंतर तो मला म्हणला सर हे बघा काय ना की मला वयाचे 35 वर्ष मी काय करणार मला आत्ता तरी काही माहिती नाही, पण एक गोष्ट मला माहिती आहे. म्हणजे हा सांग काय माहिती तुला? तो म्हणला तुमचं सेमिनार संपला की मी सिम्बा पिक्चर पाहायला जाणार आहे. म्हणलं वा काय फ्युचर प्लॅनिंग आहे म्हणलं. आणि म्हणलं पुढे? म्हणलं माहिती नाही सर उद्या मला वेगळा पाहिजे म्हणलं. आणि मग पुढे? माहिती नाही सर परवा अजून कुठे वेगळा पाहिजे. मुलांमध्ये डिफरन्स असतो. मुलं ठरवतात की मुलांना एक्झॅक्टली काय करायचं आहे, आयदर त्यांना त्यांचं करिअर बनवायचं का नाही बनवायचं. पण तुम्हाला तुमचं करिअर कुठे न्यायचं? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आता इंजिनियर्स आहात, इंजिनिअरचं वन ऑफ द बेस्ट डिग्री, ही एकमेव डिग्री अशी की डिग्रीला पोस्ट ग्रॅज्युएशन लागत नाही. पण तरी पण बरेच इंजिनियर जॉब शोधत असतात. बऱ्याच इंजिनियरला इंजिनिअरिंग झालं की पण जॉब मिळत नाही. सगळ्यांचं नाही मिळतो आणि बऱ्याच लोकांचं मिळतं. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही इंजिनियर झालात की इन्फोसिस, विप्रो, TCS, कॉग्निझंट अशा कंपन्या ज्या आहेत आपल्याकडे, तर तुमच्यासमोर रेड कार्पेट मिळणार आहेत मस्तपैकी. या सर तुमचीच वाट पाहतो, तुम्ही नव्हता आमची कंपनी सरत नव्हती, हातापाया जोडणार आहेत, फुलांचा अभिषेक करणार आणि म्हणणार आहेत सर ही तुमची चेअर, तुम्हाला हवी तशी कंपनी चालवा. असं होणार आहे? असं होणार आहे का? तुम्हाला तिथे काय करावं लागेल? स्वतःला प्रूव्ह करावं लागेल. म्हणजे स्वतःचं प्रूव्ह करणं काय असतं? स्वतःचं प्रूव्ह करणं स्वतःला जाणून घेणं असतं. तुमच्यापैकी किती लोक स्वतःला ओळखतात? तुमच्यापैकी किती लोक स्वतःला जाणतात? मी विचारतो प्रश्न की तुमच्या स्वतःला किती लोक ओळखतात? लोक म्हणतात सर माझं नाव हे आहे आणि मी इथे राहतो. हे स्वतःला ओळखणं नसतं. स्वतःला ओळखणं म्हणजे काय? तुम्ही बँकेत गेला घरी, बँकेत कोणाचं अकाउंट वगैरे आहे? मी तुमचे पैसे घेत नाही हा, म्हणजे विचारतो बँकेत अकाउंट आहे? बँकेत अकाउंट उघडताना कुठला फॉर्म भरावा लागतो आपल्याला? कोणी सांगेल कुठला फॉर्म भरावा लागतो? एक फॉर्म भरावा लागतो. अकाउंट ओपनिंगच्या वेळेस एक फॉर्म भरावा लागतो. कुठला फॉर्म असतो तो? त्या फॉर्मचं नाव असतं KYC. KYC म्हणजे नो युअर कस्टमर. बँकेला तो फॉर्म भरून द्यावा लागतो. नो युअर कस्टमर. नो युअर कस्टमर म्हणजे काय की कस्टमर कोण आहे, काय आहे, त्याचं काय सगळ्या गोष्टी डिटेल हे असं भरावं लागतं. कारण बँक ती डिटेल स्वतःकडे ठेवते. आज तुम्ही स्वतः करता KYS नावाचा फॉर्म भरा. KYS म्हणजे नो युअर सेल्फ. स्वतःला ओळखण्याची खात्री करा. स्वतःला तुम्ही ओळखा. आता हे का ओळखा? सगळ्यात महत्वाचं आहे, जर तुम्ही स्वतःला ओळखलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही स्वतः कुठे स्टँड करता. आता गंमत बघा, तुम्ही स्वतःला ओळखणं ही क्रिया आहे, प्रक्रिया आहे, ही कृती आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पाठ काय आहे की स्वतःला ओळखण्यासाठी तुमची तयारी. तुम्ही कोण आहात? तुमच्या किती लोकांकडे एक्स्ट्रीम कॉन्फिडन्स आहे? 100% कॉन्फिडन्स आहे. आता मला इथे स्टेजवर तुम्ही बोलू शकतो असं कोणी आहे इथे? 100% कॉन्फिडन्स आहे आता या क्षणाला की मी जे बोलणार आहे पुढचा जो वेळ आपल्याकडे तेवढ्या तुम्ही पण माझ्यासोबत बोलू शकाल असं आहे आता या क्षणाला कोणी? ओके. कॉन्फिडन्स कुठला येतो? पोटातनं, गुडघ्यातून, पायातून, हातातून कुठून येतो कॉन्फिडन्स? कुठून येतो? कुठून येतो? मनातून येतो? मनातून येतो का नाही येत? विचारातून मनातून येतो का नाही? काही लोकांचं मन इकडे असतं तिकडे बेस्ट मनातून येतो. हे मन नाही, हे हिंदी पिक्चर दाखवतात, हे मन नाही, दिस इज हार्ट. पण तुमचा कॉन्फिडन्स कुठे येतो? विचारात नाही येतो. मग तुम्ही कॉन्फिडंट आहात का नाही हे तुम्हाला माहिती का बाकीच्यांना माहिती? सगळ्यात जास्त सपोज मी तुमच्यासमोर आलो आणि तुमच्यासमोर आल्यावरती मी विदाऊट कॉन्फिडंट बोलायला लागलो एकदम हॅलो थँक्यू मला इथे बोलण्याबद्दल पण म्हणून बोलायची खूप मोठी व्यक्तीने कळत नाही असं जर मी बोलायला लागलो तर तुम्ही तुमच्या सरांना पकडाल आणि म्हणाल कोणाला आणलं तुम्ही इथे आमचा वेळ घालवायला म्हणाल ना. किंवा मी आलो मोठमोठ्यावर असं माकड उड्या वगैरे मारत आलो, मस्त जम्प केली, मस्त कोलांड उड्या मारल्या आणि असं म्हणायला लागलो. तुम्ही म्हणाल याला पहिल्यांदा बाहेर काढा, कोणाला आणलं? म्हणजे मला काय केलं पाहिजे? मला बॅलन्स ठेवलं पाहिजे माझ्या बोलण्याचा, माझ्या विचारांचा. मला गाईड करताना तुमच्याशी काय केलं पाहिजे? एनर्जी घेतली पाहिजे. मी कुठे पाहून बोलतोय का? तुमच्याशी बोलताना मी डायरेक्टली माझ्या मनात जे येतो ते मी बोलतो. मग ही जी एनर्जी आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो याचं कारण काय आहे? याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की ही एनर्जी तुम्ही घ्या आणि तुम्ही तुमचं करिअर बनवा. जेव्हा करिअर बद्दल बोलतो ना त्या करिअर हे मनातून सुरू होणार आहे. तुमच्या हाताला कळतं का तुमचा मूड गेलाय?
तुमच्या पायाला कळतं का की तुम्हाला त्रास होतो, तुम्हाला वाईट वाटतंय, कुठे कळतं तुम्हाला, कुठे कळतं, मनाला कळतं, येस और नो, येस और नो. मग जर मनाला कळतं तर मनाला ही कळत असेल की करिअर चांगलं गेलं पाहिजे. मग जर करिअर चांगलं गेलं पाहिजे तर करिअरला चांगलं बनवणार कसं, तर करिअरला चांगलं बनवणार